लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्याचे पैसे यायला सुरुवात झाली आहे। काल संध्याकाळी पण ताईंना पैसे आलेत, आज सकाळी पण ताईंना पैसे आले आहेत। तुम्हाला पैसे आलेत का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुम्हाला पुराव्यासहित खाली पण दाखवणार आहे। पण खूप कमी म्हणजे खूप कमी ताईंचे मला आतापर्यंत रिप्लाय आलेत की सर आम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे आले नव्हते, पण आता 4,500 रुपये आलेत। काही काही ताईंचं असं म्हणणं की सर आम्हाला 1,500 रुपये आलेत, पण खूप ताईंचे असे मेसेज येतात की सर आम्हाला 1 रुपया पण आला नाही। तर बघा ट्विट केले या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी एक ट्विट केलं आहे। तुमच्या ज्या गोष्टी सगळ्यांच्या चालू आहेत की बाबा मला पैसेच येत नाहीयेत, मला कसं काय आले नाहीत, सर तुम्ही फेक न्यूज देतात, यांचं घोटाळा चालू आहे, त्यांनी सरकार चुकीच्या गोष्टी सांगतोय, पैसे येत नाहीत, लक्षात घ्या, काळजी करू नका। तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतोय, या ठिकाणी चुकीचं कोणीच बोलत नाहीये। मुख्यमंत्री साहेब असतील किंवा मी असेल किंवा कोणी असेल कमेंटवर असतील, कोणी चुकीचं बोलत नाहीये। पैसे यायला सुरुवात झाली आहे म्हणजे आहे, आणि 100% तुम्हाला 30 तारखेपर्यंत सप्टेंबर पर्यंत प्रत्येक ताईला पैसे भेटणार आहेत। फक्त घाई गडबड करू नका, मी बोलत नाहीये, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी बघू तुमच्या समोर आहेत, निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका। माझ्या बहिणींनो मी पुन्हा सांगतोय, एबीपी माझा वाटलं तर जाऊन बघा, न्यूज चालू आहे, ट्विटरवर जाऊन पहा, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलंय घाई गडबड करू नका। आणि लक्षात घ्या या ठिकाणी अजून एक त्यांचं ट्विट पुढे आलंय की सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। सर्व पात्र, परत एकदा सांगतोय, सर्व पात्र, या ठिकाणी त्यांनी स्क्रुटिनी सांगितलंय। स्क्रुटिनी म्हणजेच काय, ज्या ठिकाणी तुमची अर्जाची कायदेशीर प्रकारे छाननी होते, ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच 30 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटणार आहेत। लक्षात घ्या, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ही मोठी घोषणा केली आहे की काळजी करू नका। तुमचं जरी डीबीटी या ठिकाणी होत नसेल, लांबच्या लांब रांगा लागल्या असतील, केवायसी करायला तुम्हाला प्रॉब्लेम होत असतील, तरी काळजी करू नका। प्रत्येक गोष्टीचं मी बारकाईने निरीक्षण करत आहे, मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत, याच्यामध्ये मी काही बोलत नाहीये। आणि ताईंनो, ज्या ताईंना पैसे आले नसतील काळजी करू नका। बघा बऱ्याच ताईंचे मला मेसेज येत आहेत की सर आम्हाला पैसे का नाही आले, आम्ही पहिल्या टप्प्यात फॉर्म भरला होता, दुसऱ्या टप्प्यात भरला होता, तिसऱ्या टप्प्यात फॉर्म भरलाय, तरी पैसे का नाही आले। कुणी टाकते कमेंट की सर मला पैसे आले, तर चुकीच्या पण कमेंट्स कुणी टाकत असेल तर त्यांना पण एक रिक्वेस्ट आहे, कृपया करून चुकीच्या कमेंट्स टाकू नका, दिशाभूल करणारे कमेंट्स टाकू नका। ज्या गोष्टी सत्य आहेत त्या सत्य गोष्टी फक्त टाकायच्या आहेत, लक्षात घ्या। आणि तुमच्यासाठी परत एकदा एक गोष्ट मी सांगणार आहे, तुमच्या पुढे बघा काही कमेंट्स पण मला आलेले आहेत, तुमच्या समोर मी एक दाखवत आहे। बघा एक लक्षात घ्या, आता एक गोष्ट तुमच्या समोर मी दाखवत आहे। एक ताईची मला या ठिकाणी व्हॉट्सअपला कमेंट आली होती की सर आमचं या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालाय। आता रिजेक्ट तुम्ही म्हणताल की सर रिजेक्ट झाला म्हणजे पैसे येणार नाही त्यांना, नाही, लक्षात घ्या, त्यांना या ठिकाणी 3,000 रुपये आले पण होते। पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी नाही फॉर्म भरला, दुसऱ्या टप्प्यामध्ये फॉर्म भरला, अप्रूव्डचा मेसेज आला। बघा या ठिकाणी तुमच्या समोर दिसतोय, त्यांना डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ड आलेला आहे। या ठिकाणी अप्रूव्ड आल्यानंतर पुढे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, त्यांना अप्रूव्ड आल्यानंतर 3,000 रुपये पण भेटलेले आहेत। 3,000 रुपये त्यांना भेटले पण आहेत। त्यांना मी परत विचारलं की ताई तुम्हाला पैसे भेटलेत का, त्या म्हणल्या हो ताई सर आम्हाला पैसे भेटलेत, 3,000 रुपये भेटलेत। पण आता त्यांनी जाऊन चेक केलं तर स्टेटस काय दिसते बघा, प्रिव्हिजनली रिजेक्टेड, म्हणजे आता लक्षात घ्या, त्यांना फॉर्म भरला होता, अप्रूव्डचा मेसेज आला, डिस्ट्रिक्ट लेवलला, विलेज लेवलला पेंडिंग दिसत होतं। लक्षात घ्या, विलेज लेवलला पेंडिंग दिसत होतं, पण त्यांना पैसे आले का, यस पैसे आले, 3,000 रुपये त्यांना भेटले। अप्रूव्ड आलं होतं, 3,000 रुपये भेटले, पण नंतर बघा परत प्रिव्हिजनली रिजेक्टेड आलंय, प्रिव्हिजनली रिजेक्टेड आलंय। तिसऱ्या टप्प्याची गोष्ट चालू आहे। तुम्हाला मी इतक्या दिवसापासून वेडा नाही की सांगायला स्क्रुटिनी चालू आहे, स्क्रुटिनी चालू आहे। स्क्रुटिनी म्हणजे काय, कायदेशीर प्रकारे फॉर्मची छाननी,
लक्षात घ्या, छाननी करायलेत म्हणजे ज्या ताईंना बघा तुम्हाला खोटत असेल तर 3-4 दिवसापूर्वीचे व्हिडिओ जाऊन पहा माझे. मी त्यांना सांगत होतो, तुम्हाला ओरडू सांगतोय की बाबा तुम्हाला 3000 रुपये पहिल्या टप्प्यात भेटले असतील, दुसऱ्या टप्प्यात भेटले असतील, पण असं नाही की त्याला परत 1500 रुपये भेटतील. स्क्रुटिनी चालू आहे, फॉर्मची परत छाननी चालू आहे. जर तुम्हाला 3000 जरी भेटले असतील, पुढच्या टप्प्यात भेटण्यासाठी तुम्ही जर पात्र असताल तरच पैसे भेटणार आहेत. बघा या ताईंचा प्रॉब्लेम काय झालेला आहे बघा, या ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट मिसिंग 3000 रुपये आले. बघा पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना 3000 रुपये आले, पण डबल 3000 आल्यानंतर त्यांना रिजेक्टचा मेसेज आलाय. आता तुम्ही मला सांगा, बघा लक्षात घ्या, रिजेक्टचा मेसेज आलाय. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला फॉर्म चेक करत जा. मी इतकं ओरडू तुम्हाला सांगतोय, दररोज सांगतोय की बाबा ताईंनो जरा विश्वास ठेवा. मी काय सांगतो त्याच्याकडे, त्या कंडिशनकडे बघत जा. तुम्ही म्हणत असाल की सर बाबा आम्ही फक्त पैसे आले का चेक करतो, पैसे आलेत का नाही चेक करतो. तेवढंच फक्त चेक करायचं नाही, तुम्हाला परत सांगतोय. बघा आता या ताईंनी काल चेक केलं. मी जसं सांगत असतो की बाबा दररोज फॉर्मचं स्टेटस चेक करत जा की कुठं पेंडिंग येतंय का, रिजेक्टेड येतंय का. तर अजून कोणाला असं आलंय का लगेच पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला पैसे येत नाहीत तर हे पण कारण असू शकतात. बघा अप्रूव्ड आलंय, नंतर पेंडिंग होतं तरी त्यांना 3000 रुपये भेटलेले आहेत. 3000 रुपये भेटल्यानंतर त्यांना परत डिस्ट्रिक्ट लेवलला प्रिव्हिजनली रिजेक्टेडचा मेसेज आलेला आहे. फॉर्मची परत छाननी चालू झाली आहे. परत सांगतोय, फॉर्मची परत छाननी सुरू झाली आहे. ज्या ताईंना अजून 3000 रुपये भेटले होते त्यांचे परत 1500 रुपये हप्ता टाकायच्या अगोदर सगळ्यांची परत छाननी, जवळजवळ 2 कोटी या ठिकाणी फॉर्म परत चेक होत आहेत, परत चेक होत आहे. स्क्रुटिनी लागलेली आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या ताईंनो, तुम्हाला 1500 रुपये भेटण्यासाठी तुम्ही पात्र असताल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. जर चुकीचे डॉक्युमेंट, तुम्हाला बघा मी सांगत होतो, चुकीचे तुम्ही डॉक्युमेंट लावलेत का, एखादं डॉक्युमेंट मिसिंग आहे का, किंवा 2 फॉर्म भरलेत का, कुणाचे बाबा 4 व्हीलर घरामध्ये आहे का, किंवा कुणाला 2-2 योजनेचा लाभ घेत आहेत का, त्या ताईंना बघा प्रिव्हिजनली रिजेक्टेड येणार आहे. प्रिव्हिजनली रिजेक्टेड. पण काही काळजी करू नका, जर तुम्ही योग्य असताल, पात्र असताल तर काळजी करायची गरज नाहीये. या ताईंना बघा मी परत विचारलं की तुम्हाला रिसबमिटचं बटन आलं होतं का, तर त्या म्हणले सर आम्हाला रिसबमिटचं बटन तर काही आलं नाहीये. मग आता त्यांनी काय करायचं बघा, ज्या ताईंना असा कुणाला प्रॉब्लेम झाला असेल तर त्या ताईंनी एक गोष्ट करायचे, जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जायचे. लगेच अंगणवाडी सेविकाकडे जाऊन त्यांना सांगायचंय की आम्हाला हा प्रिव्हिजनली रिजेक्टचा मेसेज आलाय आणि आम्हाला जे डॉक्युमेंट मिसिंग असेल किंवा जे डॉक्युमेंटचं रिजन जे काही कारण असेल ते कारण त्यांना दाखवायचंय आणि त्यांना सांगायचंय की आमचं हे कारण दुरुस्ती करा, कारण की याच्यामध्ये आता आपला कुणालाच ऍक्सेस नाहीये. तुम्हाला फॉर्म सबमिट करता येणार नाहीये, मला सबमिट करता येत नाहीये किंवा कुणालाच करता येणार नाही. फक्त अंगणवाडी सेविका याच ताईंना फक्त आता या ठिकाणी काय भेटलेत, ऍक्सेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही काहीच करू शकणार नाहीत. अंगणवाडी सेविकाकडे लवकरात लवकर जायचंय आणि या ठिकाणी फॉर्म परत एकदा सबमिट करून या ठिकाणी चेक करायचं आहे. ताईंनो तुमच्यासाठी बघा एक गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी तुमच्या समोर अजून एक दाखवतोय. या ठिकाणी परत दाखवतोय एक पैसे आल्याचा मेसेज. या ठिकाणी चुकीच्या फक्त कमेंट्स करू नका की बाबा सर फेक न्यूज आहेत किंवा फेक गोष्टी आहेत. बघा ज्यांना खरंच पैसे आले असतील त्यांनी खरंच आले म्हणून सांगा, नसतील आले काळजी करू नका. मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलंय 30 सप्टेंबर पर्यंत सर्वांना पैसे भेटणार आहेत. बँकामध्ये देखील या ठिकाणी ऑर्डर्स आल्यात, पैसे पुढे ढकलण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमचा ज्यावेळेस नंबर येईल त्यावेळेस तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत. 30 सप्टेंबरच्या अगोदर सगळ्यांना पैसे 100% भेटणार म्हणजे भेटणार. याच्यामध्ये कुणालाच काही अडचण नाही. लक्षात घ्या. वाटलं तुमच्या पुढे बघा या ठिकाणी मेसेज एक आला होता. जालना पहिल्या टप्प्यात म्हणजे त्यांना एकदा पण पैसे आले नव्हते. जालन्यामध्ये 4500 रुपये आले. 9 बजे इनको 4500 रुपये. इम्रान शेख नावाचे कुणी ताई असतील किंवा त्यांच्या भावाचं कुणाचं अकाउंट असेल किंवा वडिलांचा अकाउंट असेल तर ताई खरंच ज्या ताई ज्या बघत असतील मला सांगायचंय की ताई तुम्हाला खरंच सकाळी 4:30 वाजता पैसे आलेत का नाही.
पैसे आले असतील तर तुमचं अभिनंदनच आहे, आणि ज्या ताईंना काल पैसे आले आहेत, आज पैसे आले आहेत, त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आहे. पैसे यायला सुरुवात झाली, पण खूप कमी ताईंना पैसे आलेत. त्याच्यामुळे असं समजू नका की बाबा आम्हाला पैसे आले नाहीत म्हणजे कुणालाच आले नाहीत. पैसे आले आहेत, थोड्या ताईंना पैसे यायला सुरुवात झाली आहे, कारण की आता बँका सुरू झालेल्या आहेत. 30 तारखेपर्यंत सगळ्या हळूहळू सगळ्यांना पैसे येणार आहेत. काळजी करू नका. तुम्हाला पैसे आलेत का ताईंनो, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पट सांगा. आणि आता बघा, अजून एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, एवढे सारे ताई लाईव्ह आहेत, बघत आहेत, तर एक काम करायचं सगळ्यांनी, फॉर्मचं स्टेटस चेक करा. माझ्यासाठी बघा, तुमच्यासाठी एक काम मी करणार आहे. तुम्ही एक काम करा, घरी बसल्या बसल्या फक्त मोबाईलवर जाऊन तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करा. तिथं जर अप्रूव्ड असेल, पेंडिंग असेल, अप्रूव्ड नंतर पेंडिंग, काही काळजी करू नका. जर कुणाचं रिजेक्टेड आलंय का, प्रिव्हिजनली रिजेक्टेड, तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि जर अप्रूव्ड असं असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, टेन्शन घेऊ नका. पण तुमच्यासाठी बघा, परत एकदा सांगतोय, तुमच्यासाठी मी आज बँकेमध्ये जाणार आहे. बँकेमध्ये डायरेक्ट मॅनेजर साहेबांना भेटणार आहे. व्हिडिओ पण शूट करणार आहे. तिथे गेल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे की खरंच बाबा पैसे वरून आलेत का, वरून आदेश तर आलेत, मुख्यमंत्री साहेबांचे असतील, उपमुख्यमंत्री साहेबांचे आदेश आलेत की डीबीटी करा, तर तुम्हाला बँकेला खरंच असे आदेश आलेत का, जर हे फेक न्यूज आहे का, खरंच गोष्टी आल्यात का, पैसे आलेत का नाही, तुम्ही पुढे पाठवलेत का नाही, हे सगळ्या गोष्टीचे प्रश्न तुमच्या वतीने मी बँकेमध्ये मॅनेजरांना विचारणार आहेत. आणि त्यांचा व्हिडिओ जो असेल तो तुम्हाला मी दाखवणार आहे. तुमच्यासाठी मी एवढं कष्ट करायला तयार आहे, कारण तुमच्यासाठी बघा, तुम्हाला जशी काळजी लागली आहे, तुम्हाला पैसे येत नाहीत म्हणून खूप त्रास होत आहे, तुम्हाला खूप हळहळ वाटत आहे की सर पैसे का नाही येत, तर सगळ्या ताईंना काळजी करू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देत आहे. बघा, मी जे कमेंट्स वाचत आहे, काही वाईट पण कमेंट्स येत आहेत, काही चांगल्या कमेंट्स येत आहेत, किंवा काही अशा वेगळ्या कमेंट्स येत असतील तरी काही प्रॉब्लेम नाही, मी सगळ्या कमेंट्स पाहत आहे. आणि ज्या ताईंना खरंच गरज वाटते त्या कमेंट्सला मी उत्तर पण देत आहे. त्यांना व्हॉट्सअपला पण मी रिप्लाय करत आहे. बघा, हे व्हॉट्सअपचा नंबर होता माझा, या व्हॉट्सअपवर ताईंचा मेसेज आला होता. मी यांना व्हॉट्सअपला नंबर पण मी या ठिकाणी पाठवला होता. तर लक्षात घ्या, स्क्रीनशॉट पण त्यांना मी मागवत आहे की त्यांच्याकडे खरंच तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर काळजी करू नका, सगळ्यांची उत्तरं भेटणार आहेत. तुमच्यासाठी मी झटत आहे. काही जरी असतील न्यूज तर तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे. आणि बिंदास तुमचे प्रश्न उत्तर विचारायचे आहेत. आणि लक्षात घ्या, जे वाईट कमेंट करत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पैसे आपल्याला भेटणार आहेत. जे वाईट कमेंट करणार आहेत त्यांचं कामच ते वाईट कमेंट करण्याचं असतं. त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. फक्त ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत, त्याच तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाका. पैसे आले असतील ते आले म्हणून टाका, नसतील आले तर नाही म्हणून टाका. काही काळजी नाहीये. आपण परत एकदा सगळ्या गोष्टी चेक करणार आहोत. कुणाला काही जरी अडचण असेल तर नक्कीच आपण सोडवणार आहोत. हा भाऊ तुमच्या सोबत असणार आहे, शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया. काही जरी प्रश्न असतील तर विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.